होमवर्क काय दिलेला बी? होमवर्क कोणी कोणी केला? मी मॅम सुजल वसावे. हा सुजल, सांग होमवर्क. मॅम मी पण केला. हा सांग. काय होतं होमवर्क, काय होता? तुम्ही एक केलंय मॅम. इक्वेशन दिलं होतं. मॅम फोर्स तुम्ही काय क्वेश्चन दिले फाइंड ते? करायचं. फोर्स फाइंड करायची होता. त्याच्यातला मास 1 मध्ये तुम्ही 2 kg दिलं होतं, मास 2 मध्ये 5 kg दिलं होतं गिव्हन, आणि नंतर डिस्टन्स होतं ते 2 मीटर होतं आणि फाइंड करायचं होतं फोर्स. हा म्हणजे ह्याचा अर्थ आपले 2 पिरियड झालेले. एक मिनिट. कल्याणी 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 पवार बेटा, रेकॉर्डिंग चालू झालं तू डिस्कनेक्ट होशील, तर तू परत एकदा जॉईन हो. हा, सो किती आला आन्सर मग? काय मॅम? आन्सर किती आलं मग? आंसर 2 मिनिट मी चेक करता हूँ. बाकी तेजस तू काय म्हणत होतास? मॅम मी लास्ट क्लासला जॉईन नव्हतो झालो. आणखी कोणी सॉल्व्ह केलं? आन्सर तुमचं काय आलं मुलात? तुमचं आन्सर काय आलं बाकीच्यांनी सांगा जरा. आन्सर आहे 1.6675 इंटू 10⁻10 न्यूटन. ओके, लेट्स सी. बघा M1 किती? M1 2 kg होतं मॅम. M2? मॅम तुम्ही झोप काढताय, जांबाई घेताय. नाही अरे मला चिंक आली. M2 किती आहे? M2 5 kg. आणि डिस्टन्स आहे 2 मीटर. आणि F काढायचं होतं, राईट? यस. सो F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. तर G काय आहे? 6.67 इंटू 10⁻11. M1 आहे 2, M2 आहे 5 आणि D चा वर्ग. D हे 2 आहे, सो 2 इंटू 2. सो दिस 2 गॉन. हे 2 ने 5 ला हाफ करणार, राईट? सो 2.5. सो 6.67 इंटू 2.5 इंटू 10⁻11. ह्याला सॉल्व्ह करून जे पण आन्सर येईल ते आन्सर असेल. ठीक आहे. अच्छा, आणखी मला सांगा, आपले केपलरचे तिन्ही लॉज झालेत, राईट? केपलरचे लॉज झालेले आपला, आणि हे इथपर्यंत आपल्या न्यूटनचा रूल झालेला होता. हा, होमवर्क मला आता आठवलं. आणखी तुम्हाला हे पण विचारलेलं होतं ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हॅनिश झाल्यावरती काय होईल वगैरे. हे क्वेश्चनच्या आधी तुम्हाला होमवर्कला आन्सर दिलेले. सो हो बेसिकली मॅम, ते पहिलेचा होमवर्क होता. हा, मॅम म्हणजे 2 पहिल्याचा होता तो. पिरियड आपले झाले. येस, वी हॅव टेकन 2 पिरियड्स. आपला हा तिसरा पिरियड आहे ग्रॅव्हिटेशन साठी. चला ठीक आहे. तर आता ना आपण पुढे मुलांनो, ग्रॅव्हिटेशनलचा हा जो नियम आहे, ऍज आय टोल्ड यू, दिस इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पूर्ण युनिव्हर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पूर्ण युनिव्हर्स मध्ये हा लॉ जो आहे तो ऍप्लिकेबल आहे. म्हणून मग ह्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात. आता मी एक प्रश्न देते आणि त्याला सॉल्व्ह करायला 2 मिनिटं देईल. बघू बरं मला कोण आन्सर सांगते. बघा, सपोज आता
हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे, समजा नीट ऐका. एकाचं मास एम आहे, दुसऱ्याचं मास कॅपिटल एम आहे. आकडे कुठेच नाही दिलेत, नॉर्मली असंच दिलेत. आणि ह्या समजा ह्याच्यामधलं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स दिलेलं आहे आर. आता ह्याला कशाला पण न चेंज करता, ह्या सगळ्या सिस्टीमला कशालाही न घालवता, हे जे एम आहे ना, आता ह्या पहिल्या सिस्टीम मध्ये हे छोटा एम हा कॅपिटल एम असताना समजा ह्याच्यामध्ये जो फोर्स होता तो फोर्स किती आहे, एफ न्यूटन. त्याची पण व्हॅल्यू नाही माहिती, पण नाव दिलं एफ न्यूटन. तर समजा सिस्टीम बाकी सगळी सेम टू सेम ठेवली, पण आता ह्या ज्या एम ला चेंज करून 2m केलं, तर आता हा जो नवीन फोर्स होईल त्यांच्यामध्ये चेंज झालेला फोर्स, तो किती असेल? नवीन फोर्सला सपोज नाव देऊया एफ डॅश. मग एफ डॅश हा आधीच्या एफ पेक्षा जो आहे तो जास्त असेल, कमी असेल, आणि किती पटीने जास्त किंवा कमी असेल, हा क्वेश्चन आहे. सांगा मला एफ डॅश किती असेल, कसं काढणार? किमती तर दिल्याच नाहीयेत. कोण मॅम सांगेल? ट्राय करू तो. हा चला करा. मॅम हे तर कन्फ्यूज होत आहे ना. चला हे वाला मी करून सांगते, पुढचं वाला तुम्ही करायचं. ठीक आहे, काय नाही बघा. आधीसाठी पहिल्या सिच्युएशन मध्ये आपण पहिलं इक्वेशन लिहू न्यूटनची. तर पहिले फोर्स दिलेलाच आहे ना, एफ आहे तो. तर ऑब्व्हियसली जी तर सगळीकडे सेमच असतो. न्यूटनचा फॉर्म्युला अप्लाय केला तर आपला फॉर्म्युला काय आहे? पहिल्या वस्तूचं आणि दुसऱ्या वस्तूचं मास मल्टिप्लाय. सो एम इंटू कॅपिटल एम, आणि डिस्टन्स दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे झाला फर्स्ट वाला फोर्स, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता सेकंड केस मध्ये आपल्याला एफ डॅश किती आहे ते काढायचंय. मग एफ डॅश साठी पण फॉर्म्युला बनवूया. मग एफ डॅश साठी आता फॉर्म्युला काय बनणार? जी तर जसाच्या तसा. आणि आता फर्स्ट वस्तूचं मास तेच तेवढंच आहे, आणि सेकंड वस्तूचं मास आता किती झालंय चेंज होऊन? 2m झालेलं आहे. ह्याला 2m ठेवा, आणि डिस्टन्स बाकी सेमच आहे. तर ही झाली एफ मॅम डॅश. हा हॅलो मॅम, एक्सक्यूज मी. बोल बोल बोल. एफ इज इक्वल टू डी जी. ओके, स्मॉल एम अँड कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. हा मग नंतर आपण कॅन्सल केला जी फ्रॉम बोथ साइड्स. थांब आता, लेट मी कम्प्लीट. थांब आता. ओके मॅम. मी काय करते, न्यूटनचा पण डी स्क्वेअर आहे ना तोच लागते. फक्त इथे आपल्याला जे गणितामध्ये कसं आपण ज्या किमती दिलेल्या ठेवतो, इथे ते किमती नाही दिलेत पण नावं तर दिलेत, ते नावं ठेवतोय. तर मग जी तर सगळीकडे सेम राहणार. पहिल्या वस्तूचं मास m1 च्या ऐवजी इथे आता m ठेवलं, आणि दुसऱ्या वस्तूचं मास आता m2 च्या ऐवजी काय आहे? 2m आहे, ते ठेवलं मी. आणि डिस्टन्स तर सेमच आहे, ते आर स्क्वेअर ठेवलं. आता नीट बघा मुलांना, इथे एफ डॅश मी असंच लिहिलं, आणि इथे जो नंबर आहे ना त्याला बाहेर काढूयात. ह्या नंबरला काय करूयात आपण? बाहेर काढूयात. जी. ठीक आहे, आणि इथे एम आणि एम छोटे पण छोटे छोटे एम आहेत. मग ते काय बनणार? एम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता ही झाली आपली इक्वेशन नंबर 2. मग आता काय करायचं? इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करू, कारण दोघांमधलं आपल्याला रिलेशन पाहिजे ना. बरोबर आहे. मग काय करायचं? इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1. मग आपण डिवाइड करताना लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडने डिवाइड करणार. म्हणजे 2 ची लेफ्ट हँड साइड काय? एफ डॅश,
आणि 1 ची राईट हँड साईड. आता 2 ची राईट हँड साईड काय आहे? 2 जी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन, तर इथे जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. ऑटोमॅटिकच होईल. सो जी जी कॅन्सल, हा एक छोटा एम आणि ह्याच्यातला एक एम कॅन्सल, इथे एक छोटा एम उरेल आणि आर स्क्वेअर कॅन्सल. काय उरलं मग? एफ डॅश अपॉन एफ इज इक्वल टू 2, हा एम उरला आणि अपॉन एम हा वाला एम उरला. राईट. आता ह्या एफ ला तिकडे पाठवा. मग फॉर्म्युला आपला काय बनेल? एफ डॅश इज इक्वल टू 2m अपॉन कॅपिटल एम इंटू एफ. कळलं दोघांचं रिलेशन? म्हणजे हा जो नवीन वाला एफ आहे तो जुन्यावाल्या एफ ला किती टाइम्स आहे? 2m अपॉन एम टाइम्स. आता हे 2m अपॉन एम टाइम्स हे जे रिलेशन आहे, छोटा एम आणि कॅपिटल एम ची जर त्यांनी व्हॅल्यू दिली तर मग त्या किमती ठेवून आपल्याला प्रॉपर रिलेशन मिळेल. ठीक आहे. चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या सगळेजण पटकन. तुम्हाला तर दुसरं गणित देते जे म्हटलेलं ना आता पुढचं तुम्ही करायचं. नीट ऐका आता मुलांना. सपोज मी काय केलं, ऑब्जेक्ट जे होते ना आधी दोन, त्याच्यामधलं डिस्टन्स डबल केलं. वस्तू त्याच आहेत, त्यांचं मासेस पण तेच आहेत. समजा त्या वस्तू आधी इथे होत्या, एकमेकांपासून अशा एवढ्या दूर होत्या, त्या डिस्टन्स होतं डी आणि सपोज मासेस होते M1 M2 घ्या. आणि आता त्याने केलं अजून थोडस लांब केलं असं. आणि हे जे डिस्टन्स होतं ना आता दोघांमधलं, नाव सपोज दिस इज 2D. तर मग आता दोघांमधला जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो फोर्स आता चेंज होणार. तो आता किती आहे ते सांगा. मॅम लास्ट स्टेप सांगा ना. हा काय? मॅम आता ते सेकंडचं केलं ते सांगा ना. 2D च 2 डायमीटर. हा तो डिस्टन्स फक्त मी डबल केलंय, मासेस तेवढीच आहेत. मग दोघांमधला फोर्स कसा चेंज होईल त्याचा आपण बघितलेलं ना. डिस्टन्स वाढवल्यावर, अच्छा डिस्टन्स वाढवल्यावर त्या दोघांमधला जो अट्रॅक्शनचा जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो वाढणार की कमी होणार? वाढणार मॅम. ग्रॅव्हिटेशनचा फोर्स वाढणार. डिस्टन्स वाढवल्यावर फोर्स वाढणार. वस्तूंमधलं डिस्टन्स वाढवल्यावर अट्रॅक्शन वाढतं की कमी होतं? कमी होतं. हा फोर्स कमी होणार. मग तेच कितीने कमी होणार ते काढायचंय. चला इथे एक ऍडिशन अजून हे करते मी. समजा आधीचा ह्या दोघांमधला जो फोर्स होता ना अट्रॅक्शनचा, इझी समजा 5 न्यूटन होता. आता तो किती न्यूटन असेल? चला काढा. तुम्हाला वाटेल की ते M1 M2 MG ची तर किंमतच नाही दिली, गरजच नाहीये. ट्राय करा. आता मी जसं इक्वेशन बनवलेलं तशाच बनवायचे, डिवाइड करायचं इक्वेशन 2 ला 1 ने. सेम टू सेम पद्धत आहे, आन्सर मिळेल. डिस्टन्स 2 आहे ना मॅम. डिस्टन्स नाही, डिस्टन्स डबल केलंय फक्त, डिस्टन्स 2 नाहीये. आधी ओके. D आहे. डबल केलंय बस. मॅम हम्म. सेकंड फोर्स 2D स्क्वेअर. F2 इज इक्वल टू G
इंटू M1 इंटू M2 अपॉन 2D स्क्वेअर. हा 2D च्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेट येईल का मॅम? हा कारण डी ची काय व्हॅल्यू तू 2D ठेवतोय ना, डी चा स्क्वेअर आहे Yes. तर ब्रॅकेटचा स्क्वेअर. मॅम 4D स्क्वेअर येईल तिथे जर का ब्रॅकेट नाही दिलं तर. करेक्ट. हे चला बस, तुम्ही खूप वेळ लावला. कोणाचा आला आन्सर? झालं ना मॅम, झालं. हा करा, सांगा लवकर मग. F2 इज इक्वल टू F1 अपॉन 4. ठीक आहे. कोणाकोणाचं आलं अजून? मग एक्झॅक्टली सांग ना. F2 इज इक्वल टू F1 अपॉन 4 ना. F1 ची किंमत ठेवू ना मग. F1 दिले 5 न्यूटन. नाही मॅम, मी ते पहिले केलं 2D स्क्वेअर, नंतरून मग ते आता एक्झॅक्टली किंमत काढली. हा मग काढ, तेच सांगते. आता जे आले रिलेशन त्याच्यामध्येच F1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट. मॅम हा F1 जो होता तो 5 होता आणि अपॉनचा 4 जसा मग 4 ने 5 ला जेव्हा भागतो तर 1.25 म्हणजे 1.25 न्यूटन म्हणजे आन्सर आहे. इथं फोर्स आहे त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. करेक्ट आहे. चला मी पटकन करते आता, ज्यांनी झालं नाहीये त्यांचं करून बघा. काय करायचंय मुलांनो, सपोज आता पहिली केस आहे ही. पहिल्या केस साठी मग तुम्ही F1 नाव घ्या. चालेल. चला F1 साठी मग आपला फॉर्म्युला काय होणार? G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. आणि हे सगळं जसंच्या तसं D1 M1 M2 आणि Dच दिलेलं आहे, तर त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता F2 मध्ये सेम फॉर्म्युला आहे. G M1 M2, कारण M1 M2 तेवढंच ठेवलंय. फक्त आता D चं काय होणार आहे खाली? 2D चा स्क्वेअर. तर मग F2 काय होईल? G M1 M2 अपॉन 4D स्क्वेअर. आता इथे तुम्हाला एक गंमत दाखवू मुलांनो. इक्वेशनला डिवाइड करायची पण गरज नाहीये, सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे मी काय म्हणते नक्की बघा. F2 लिहिलं मी. हा जो नंबर आहे ना त्याला बाहेर काढा 1/4 आणि इथे उरलेलं लिहा G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. पण नीट बघा. अरे G M1 अपॉन M2 ची व्हॅल्यू तर आन्सर F1 आहे. मग डायरेक्टली ह्याला ब्रॅकेट टाकून ह्याचीच किंमत डायरेक्ट काय ठेवू शकता तुम्ही? F1. कारण हे कशाचं आन्सर आहे? F1 म्हणजेच हे आहे. कळलं? आठवते ना ह्याला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन मॅथ्स मध्ये केलं असेल तुम्ही. तर मग आलं रिलेशन न डिवाइड करता पण. सो 1/4 हे आणि F1 ची किंमत किती दिलेली? 5 न्यूटन. सो F2 काय झालं मग आपलं? 5/4 विच इज 1.25 न्यूटन. चलो व्हेरी गुड. ज्यांचा आन्सर आलेला आहे नाइस. मेरी तरफ से खुद से ही अपनी पीठ थपथपाओ. चला आता एक क्वेश्चन होमवर्कला देऊन ठेवते मुलांनो. त्याचं हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या. एक क्वेश्चन होमवर्कला देते. घेतला स्क्रीनशॉट? हो मॅम. येस मॅम. चला मग मी ह्याला इरेज करते. हा चला आता क्वेश्चन लिहिते मी पटकन, तुम्ही पण लिहा. हा इथे पेंट मध्ये पण व्हॉइस टायपिंग असतं, किती बरं झालं असतं. ट्राय करते. इफ masses of the two objects are doubled and distance between them is halved. What is change?
force of attraction. What is the change in the force of gravitation पण म्हणू शकतो. ठीक आहे, प्रश्न समजलाय? आता दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. मासेस पण आधी जेवढे असतील त्याच्यापेक्षा काय केले, डबल केलेत. आणि डिस्टन्स बिटवीन देम इज हाफ मीन्स मुलांनो दोघांमधलं अंतर काय केलेलं आहे, कमी केलंय, अर्ध केलं. कमी केलंय. हा Yes. मॅम डायग्राम द्वारे समजून सांगा ना. हा काय मॅम डायग्राम द्वारे समजून सांगा ना थोडं. हा तू आता जॉईन झाला नो मॅम. बघा. हा मग आता बेटा आपण एवढी गणित सोडवली ना. बघ आपला नॉर्मल फॉर्म्युला काय आहे, जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर, राईट. दोन मॅम ते नाही, वस्तू डायग्राम द्वारे. अच्छा ओके, मला वेगळं ड्राय मला वाटलं काय म्हणतोयस तू. बरं हा बघा सिम्पल आहे. आधी ही अशा दोन वस्तू होत्या. ठीक आहे, समजा आपल्याला माहिती नाहीये, समजा एकाचं मास होतं 1, एकाचं होतं 2 आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स होतं किती, तर सपोज 1 मीटर. आता काय केलं, 1 वाली वस्तूला 2 केलं आणि 2 वाल्या वस्तूचं मास आता 4 केलं आणि डिस्टन्स पण जे आता 1 मीटर होतं ते किती केलं आता, हाफ मीटर. कळतंय? म्हणजे वस्तूंची मासेस पण डबल केली आणि दोघांमधले जे डिस्टन्स 1 मीटर होतं त्याला पण हाफ केलं. तर ह्या 3 गोष्टींमध्ये चेंज केल्या. तर मग फोर्स, आधीचा जो फोर्स होता आणि आताचा जो नवीन फोर्स आहे तो किती असेल ते काढायचं. ठीक आहे, चला. मला आठवते ह्या प्रश्नाचं उत्तर, पण आता मी सांगत नाही. चला आता पुढच्या टॉपिक वर जाऊयात मुलांनो. पुढचा टॉपिक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. पुढचा टॉपिक सांगण्याआधी मला तुमच्याकडून ऐकायचंय, ऍक्सिलरेशन काय असतं, कोण सांगेल? टीचर ऍक्सिलरेशन म्हणजे काय? ऍक्सिलरेशन काय असतं? हॅलो मॅम. मॅम मी सांगू? Acceleration means rate of change. Acceleration means rate of change of velocity with time. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ टाइम. बरं अदिती तू सांग. मॅम ऍक्सेलरेशन म्हणजे जी वेलोसिटी जी असती तर त्याच्यामध्ये होणारा चेंज म्हणजे ऍक्सेलरेशन. आणि याचा फॉर्म्युला आहे v मायनस यू अपॉन टाइम. तर v म्हणजे फायनल वेलोसिटी असते, नंतर u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि t म्हणजे टाइम. तर वेळेनुसार जेव्हा वेलोसिटी म्हणजे इनिशियल वेलोसिटी आपण फायनल वेलोसिटी मधून वजा करतो तर तेव्हा आपल्याला ऍक्सेलरेशन मिळतं. आणि सिंपल भाषेमध्ये की हाऊ क्विकली द म्हणजे वेलोसिटी किती आहे की कोणत्या स्पीडनी जी काय म्हणतात जी ऑब्जेक्ट आहे तर ती खाली जाते किंवा ती म्हणजे डिस्प्लेसमेंट करते वगैरे. ठीक आहे, गुड. अच्छा, दोघांनी आन्सर सांगितले ते करेक्ट आहे. तुझं नाव काय आहे रे? सुजल आहे तुझं नाव? हा येस मॅम, बट ते दीदीच्या अकाउंटने जॉईन झालेलं आहे त्यामुळे ते तसं आहे. हा ठीक आहे. सुजल, हा एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हटलंस तू. रेट शब्दाचा अर्थ काय आहे माहितीये तुला? मॅम ते तोंडातून निघालं. माझ्या नोट्स मध्ये ते थोडस इकडं तिकडं लिहिलेलं आहे, दॅट्स वाय. अरे मी तेच नाहीच म्हणत आहे तुला, मला रेट शब्दाचा अर्थ सांग. रेट म्हणजे किंमत मॅम. नाही, ते आपल्या दैनंदिन भाषेमध्ये अरे ह्याचा रेट किती आहे म्हणजे ह्याची किंमत किती असं म्हणतो. फिजिक्स मध्ये रेट शब्दाचा अर्थ होतो हाऊ मच मॅम. वेळेनुसार त्याच्यात किती बदल होतोय. म्हणजे रेट ते हाऊ मच चेंज हॅपन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे रेट शब्द ज्यावेळी येतो मॅथमॅटिकली म्हणजे आपण ऑलरेडी त्याला टाइमने डिवाइड केलेलं आहे, टाइम बरोबर कंपेअर केलं. इफ यू आर युझिंग वर्ड रेट
वेगळं टाइम म्हणायची गरज नाहीये. मग ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे? इट इज सिम्पली रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. दॅट्स इट. ही पहिली ओके डेफिनेशन. मॅम. किंवा दुसरी डेफिनेशन मग कसं लिहू शकतो आपण? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळलं? आता इथे रेट शब्द नाहीये म्हणून मला टाइम शब्द वेगळा बोलायला लागतो. काय म्हंटल मी? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. तर हा मग येस मॅम, ते खालती दिलेलं होतं. म्हणजे रेट आणि रेट टाइम शब्द हाऊ मच एकत्र चेंज वापरायचे. हॅपन्स इन अ सर्टन अमाउंट ऑफ टाइम. हा, ठीक आहे. सो रेट आणि टाइम हे दोन्ही शब्द एकत्र कधीच वापरायचे नाहीत. ओके मॅम. मिनिंग चुकीचा होतो मग त्याचा. ओके मॅम. अच्छा, मग मुलांनो, आता आपण आधी पण शिकलेलो, आता परत एकदा रिवाइज करतोय की वस्तूची वेलॉसिटी चेंज करायची असली तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायला लागतो? फोर्स अप्लाय करायला लागतो ना. येस मॅम. बिना फोर्सचं काहीच नाही करू येस शकत मॅम. आपण. हा, बिना फोर्सचं आपण नाहीच काय करू शकत. मग आता हे बघा काय होतंय. तुम्ही गेल्या वर्षीच्या टीचरनी शिकवलेलं की नाही मला आठवत नाही, म्हणजे मला माहिती नाहीये त्या गोष्टीचं. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन शिकलेलात तुम्ही. युनिफॉर्म मोशन नाही म्हणते मी. आय एम आस्किंग अबाउट युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. नाही शिकलाय? नाही शिकलाय ना? थांबा मी तुम्हाला पटकन मॅम युनिफॉर्म रिवाइज मोशन शिकलोय. हॅलो मॅम. हा, तेच युनिफॉर्म मोशन शिकलाय ना तुम्ही? ठीक आहे. मॅम ते शिकला आहे. हा, ठीक आहे, मी सांगते. मला युनिफॉर्म मोशन काय असतं ते सांगा तोपर्यंत. मग व्हॉट इज युनिफॉर्म मोशन? नोट्स लिहिलेले आहे ते मराठी. सांगतो मग. नाही, आठवून सांगायचंय. डोंट रीड. चुकलं तरी चालेल पण खुद का दिमाग अभी लगा. हा, सांगा दीदी. थोडंसं आठवतंय की एका सेम टाइम आणि जे चेंज होतं म्हणजे जे चेंज काय म्हणतात, सेम टाइम मध्ये जो वेग चेंज होतो, सो ते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं काहीतरी थोडं आठवतंय. पण सेम असतं दोघं पण, टाइम आणि वेलोसिटी सेम असते. बरं, ठीक आहे, मी एक्झाम्पल देते. चला, तुम्हाला नाही आठवत आहे, व्यवस्थित मॅम नाही मला आठवत. थोडंफार आठवण आहे. हा, सांग. ऑब्जेक्टची वेलोसिटी इक्वल टाइम मध्ये असते. इक्वल टाइम इंटरवल असं काहीतरी होतं. मॅम इक्वल आणि डिस्टन्स आणि इक्वल इक्वल अमाऊंटने चेंज होते. त्याला आपण युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं म्हणतो. करेक्ट आहे. आणि चला. टीचर एक एक्झाम्पल होता आम्हाला बुकमध्ये की 3 फ्रेंड्स होते की ज्यांची जी कार आहे तर ती एकाच पर्टिक्युलर टाइम म्हणजे काहीतरी 5 मिनिटाचा मध्ये गॅप होता, बट ते सेम 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं म्हणजे एक सेम टाइम आणि सेम डिस्टन्स कव्हर करत होते. आता बघा फरक दोघांमधला मी सांगते मुलांना. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. आता चला, आता मी काय करणार आहे तुम्हालाच घेऊया तिथे. समजा इथे आहे अदिती. ठीक आहे, अदिती रनिंग रेस करणार आहे आता, आणि अदितीला इथे ऑब्झर्व करतोय शिवम. शिवमच्या हातामध्ये आहे स्टॉप वॉच. स्टॉप वॉच माहितीये ना काय असतं? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, आणि आता सपोज इथे कार मध्ये सुजल आहे. ठीक आहे, आणि सुजलला आता कोणाची दुसऱ्याची गरज नाहीये, कारण सुजलच्या गाडीमध्ये आहे ऑलरेडी स्पीडोमीटर. स्पीडोमीटर माहितीये ना काय असतं? येस मॅम. येस मॅम. हा, Yes.
आपलं स्पीड वाढतानाच जे दिसतात ना आपल्याला तो सुईवर Yes, ma'am. जाताना. गाडी ठीक आहे. तर आता मग काय केलं आपण त्यांच्या जर्नीचं चार्ट बनवतोय. आता शिवम काय करतोय जसं इथे अदितीने चालू केलं ए स्पीडला स्टार्ट केलं सुजल हे शिवमने स्टॉपवर स्टार्ट केली. तर सुरुवातीला आपण इथे घेऊया टाइम आणि इथे घेऊया डिस्टन्स. ठीक आहे. तर सुरुवातीला बरोबर 9 वाजता सपोज अदितीने स्टार्ट केले तर सुरुवातीला ज्यावेळी 9 वाजलेले ऑब्विसली जस्ट इथूनच स्टार्ट केले तर डिस्टन्स होता 0 मीटर. परत मग 9 वाजून समजा 1 मिनिट झाला तर पोहोचली इथे बी पॉइंटवर आणि मग बी पोझिशन तिची बघितल्यावर ते तिथून मोजून अंतर मोजलं. से फॉर एक्झाम्पल तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं होतं 500 मीटर. किती 500. परत मग ती बी पासून सी पर्यंत पोहोचली 9-10 झालेले. परत 500 मीटर होतं डिस्टन्स बी पासून सी पर्यंतच आणि परत ती डी पर्यंत आली 9:15 ला परत 500 मीटर. सो यू कॅन सी प्रत्येक 5-5 मिनिटाला तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले 500. 500 मीटर. म्हणजे टाइमचा जो इंटरवल आहे तो 5 मिनिटचा तो सेम आहे 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स. सो इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता इथे ज्यावेळी आपण टाइम आणि डिस्टन्स बद्दल बोलतोय सो इथे आपण ह्याला म्हणणार युनिफॉर्म मोशन. आता मला सांगा व्हॉट अबाउट आता इथे ना स्पीड आणि वेलॉसिटी दोन्ही सेम असणार कारण अदितीची डिरेक्शन नाही चेंज होते. मग स्पीड आणि वेलॉसिटी दोन्ही पण इक्वल असणार कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल असणार. ऑब्जेक्ट एकाच डिरेक्शन मध्ये चालला असेल तर जेवढं डिस्टन्स असतं तेवढीच त्याची डिस्प्लेसमेंट असते ना ओरिजिनल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत. मग इथे स्पीड वेलॉसिटी पण सेम होईल. सो व्हॉट स्पीड कशी किती असेल अदितीची मध्ये सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करते याचा अर्थ ती तिचा स्पीड कमी जास्त करते का तिला स्वतःचा स्पीड तेवढा सेम टू सेम मेंटेन करावा लागेल ना. कारण जर तिने स्पीड वाढवला तर मग ती कमी डिस्टन्स मध्ये जास्त डिस्टन्स कमी टाइम मध्ये जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. स्पीड कमी केला तर मग तिला जास्त वेळ लागेल तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. सो दॅट मीन्स हर स्पीड इज कॉन्स्टंट. तिचा स्पीड प्रत्येक वेळी कॉन्स्टंट आहे. मग ह्या स्पीडचा आता फॉर्म्युला काय आपला डिस्टन्स अपॉन टाइम. तर काढून बघा ना ए पासून बी पर्यंतचं स्पीड काढून बघा. त्याला समजा आपण VAB नाव देऊया. डिस्टन्स किती होतं 500 मीटर. टाइम किती लागला 5 मिनिट. तर मग आन्सर काढल्यावर किती येईल 100 मीटर पर मिनिट. 100 मीटर पर सेकंड. हा ते सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही. सध्या मी मीटर पर मिनिट ठेवते. सेम टू सेम आता तुम्ही VBC काढा परत VCD काढा तो तेवढाच येणार आहे 100 मीटर पर मिनिट. सो दॅट्स वाय दिस काइंड ऑफ मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. इझी. ठीक आहे. तर Yes, ma'am. युनिफॉर्म मोशनचा जर आपण आता मग ग्राफ काढला ना डिस्टन्स y ऍक्सिस वर टाइम इथे तर हा असा स्ट्रेट जातो. मग कारण इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल होत. हे तुम्ही ग्राफ काढलेलं गेल्या वर्षी ग्राफने Yes, ma'am. डिस्टन्स रिप्रेझेंट करायचं Yes, दाखवलं. ma'am. Yes, ma'am. हा आणि ह्याचाच जर तुम्ही वेलॉसिटी टाइम ग्राफ काढला V आणि T तर आता वेलॉसिटी किती आहे 100 आहे ना. तर वेलॉसिटी समजा इथे आपण घेतलं 0, 10, 20 असं घेतलं किंवा 50, 100 घेतलं
तर 100 इथे वेलॉसिटी जी पहिली होती, टाइम वाढत चालला तरी वेलॉसिटी तेवढीच आहे. तर वेलॉसिटी टाइम ग्राफ काय बनणार? स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कळते? डिस्टन्स टाइम ग्राफ असा वर चाललाय आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ युनिफॉर्म मोशन मध्ये. आता लेट अस टॉक अबाउट युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता सेम ह्याचं पण आपण आता काय घ्यायचंय इथे. आता आपण काय करतोय, टाइम घेऊया, वेलॉसिटी घेऊया आणि मग डिस्टन्स आपण स्वतः इथे नंतर अंदाजा लावणार आहोत. ते पण कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी नंतर सांगते तुम्हाला. आधी डिस्टन्स, टाइम आणि वेलॉसिटी बघू. 9 वाजता बरोबर जे आहे सुजलने चालू केलं. सुरुवातीला गाडी जस्ट त्याने स्टार्ट केलीये, त्यामुळे गाडी स्टार्ट केल्यामुळे त्याचा सुरुवातीचा जो स्पीड असेल तो सेकंड. मग 9 वाजून आता 1 मिनिट झाला. ही गाडी आहे ना, तर जरा जास्त लवकर घेऊ कारण गाडी फास्ट असते आपण धावण्यापेक्षा. 9 वाजून 1 मिनिट झाल्यावर तर आता 1 मिनिटामध्ये त्याचं काय होणार? ऑब्व्हियसली ते स्पीडोमीटर कितीवर दाखवतंय? इंडिकेशन 10 वर. 9 वाजून 2 मिनिटं झाले. आता त्याने अजून थोडी काय केली? स्पीड वाढवली. आता किती वर आला तो? समजा 20 वर आला. आता 9 वाजून 3 मिनिटाने अचानक काय झालं? मध्ये काहीतरी वस्तू आली आणि त्याच्यामुळे त्याला लांबूनच ती वस्तू दिसली, तर त्याने हळूहळू स्पीड जरा कमी केला आणि समजा आता त्याची स्पीड परत माघारी आली 10 मीटर पर सेकंड. तर आता तुम्ही बघू शकता इथे 1-1 मिनिटाने चेंज कितीचा झालाय? 10-10चाच झालाय. बरोबर आहे? हो मॅम. येस मॅम. हा, पण मग आता हे पूर्ण जर्नीसाठी सुजलची पूर्ण जी सपोज ए पासून बी, सी आणि डी, मला सांगा ए पासून ते कुठल्या पॉइंट पर्यंत आपण त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणणार. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. तो चेंज सेम टू सेम असला. मॅम ए टू सी. हा, वाय नॉट टू डी? तिथे पण तर 10 चा चेंज होतोय ना. मॅम But ma'am, तो स्पीड थोडी सारखी वाढलत. मला स्पीड मॅम सारखी पण तो वाटते पण मग हा, बघा आपण आधी ते ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करूया. ऍक्सेलरेशनचा आपला फॉर्म्युला काय? व्ही मायनस यू अपॉन टी. तर आता Yes, इथे ऍक्सेलरेशन आपण ज्यावेळी ए पासून बी पर्यंत काढणार, तर बी साठी व्ही किती आपला? व्ही हा यू असेल ना आणि हा व्ही असेल. तर व्ही आहे 10 मायनस 0 आपण टाइम इंटरवल काय दोघांचा 1 मिनिट आहे म्हणजे 60 सेकंड. तर व्ही ए किती आलं मग? ऍक्सेलरेशन किती आलं मग? ए बी किती आलं? 1/6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे? सेम टू Yes, सेम ma'am. तुम्ही मग ए बी सी काढचाल. ए पासून सी पर्यंत काढचाल. किती येणार? 20 मायनस 10 अपॉन 1 2 अपॉन बाय मिनिट. हा, 2 मिनिटं आणि 1 मिनिट अगेन म्हणजे 2 वजा 1 मिनिट म्हणजे 1च मिनिट असणार आहे आणि 1 मिनिटाचं सेकंड्स मध्ये म्हणजे 60 येणार आहे. टाइम इंटरवल तेवढाच आहे. मग किती आलं उत्तर ह्याचं पण? 10/60 येणार. ह्याचं पण 20 मधून 10 गेलं 1/6. राईट? आता ए सी डी काढा. ए सी डी किती येणार? मॅम त्याच पण तेच येईल. तेच कसं येईल? आता इथे 10 आहे आणि इथे 20 आहे. ती मग कशातून मायनस करणार?
10 minus 20 by 60. राईट? ते आन्सर काय येणार मग? -1/6. -1/6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, राईट. सो इथे ऑब्जेक्ट ज्यावेळी ए पासून सी पर्यंत गेला त्यावेळी त्याचं ऍक्सेलरेशन सेम राहिलंय म्हणून त्याला म्हणणार आपण युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. पण सी पासून डी मध्ये त्याचं ऍक्सेलरेशन युनिफॉर्म नाहीये. पहिलं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय असतं? ठीक आहे, येस मॅम. वेलोसिटी आपण चेंज करतोय, तो चेंज आपण इक्वली करतोय. पण प्रॅक्टिकली मुलांनो आपल्या लाईफ मध्ये खास करून आपल्या ज्या गाड्या असतात म्हणा, सायकल चालवा, कार चालवा, ट्रक चालवा, ट्रेन चालवा किंवा पायी पायी जा, आपल्या लोकांचं युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन खूप क्वचित झालं तर होतं, नाहीतर होतच नाही. कारण मध्ये ट्रॅफिक असतं, आपण कधी स्वतःहून कधी थकलेलो असतो. तर नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन वस्तूंचं जास्त बघायला नाही मिळत. युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा आपल्याकडे दुसरं एक एक्झाम्पल आहे, नॅचरली घडणारे एक्झाम्पल. कोण मला सांगेल? म्हणजे वेलोसिटी चेंज होते पण ती इक्वल इंटरव्हल्स मध्ये होते. म्हणजे इक्वल इंटरव्हल्स मध्ये ती वाढत वाढत चाललीये किंवा कमी कमी होत चाललीये? कोण सांगेल मला युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं एक्झाम्पल? काय माहिती? मॅम क्लॉक. नाही. Clock is the example of uniform motion. Full distance is traveled in equal interval of time. मॅम गाड्यांचं पण एक्झाम्पल असू शकते ना? नसतं ना, प्रॅक्टिकली नसतं, तेच सांगते तुला बेटा. चला मी सांगते. मॅम हम्म, मी प्रेडिक्शन लावतोय. हा कर. ज्योतिष बनणार आहेस तो, हा प्रेडिक्शन लावतोस तो. ग्रॅव्हिटी मुळे फ्री. हा, हे बघा माझ्या हातामध्ये एक वस्तू, ठीक आहे, ह्या वस्तूला मी फक्त सोडलं, अर्थ त्याच्याकडे फोर्स अप्लाय करते आणि अर्थच्या फोर्समुळे माहितीये त्याची जी वेलोसिटी आहे ना ती वाढत 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 जाते, पण ती इक्वल इंटरव्हल्स मध्ये चेंज होते. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कुठली पण वस्तू जी ऍक्सेलरेट होते ना खाली अर्थकडे, ती ऍक्सेलरेट होते, अर्थकडे ती चालत चालत मग तिची जी वेलोसिटी आहे ती वाढत जाते. ठीक आहे, तर आता मी ह्याला इरेज करते. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर घेऊन ठेवा मुलांना. जर समजा तुम्हाला आठवण करायची असेल की युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि मोशन काय आहे, तर ह्याला रिवाइज करायचं असेल तर थोडंसं खिचडी बनलीये, पण घ्या स्क्रीनशॉट. घेतलं? येस मॅम. ठीक आहे. Yes, ma'am. हा, आता नीट बघा मी कसं सांगते ते. हो ना, एक मिनिट. हे बघा मुलांना, आता समजा एक वस्तू आहे आणि इथे आपली ही अर्थ आहे आणि ना ही वस्तू एका टॉवर वरनं तुम्ही जस्ट खाली सोडून दिली, बॉलच आहे समजा. मग हा बॉल आता अर्थकडे असा एक सरळ रेषेमध्ये येऊन असं धडम करून आदळणार आहे अर्थशी, जमिनीशी. तर पण आपण ना हा पडत असताना समजा ह्याचं आपल्या मशीनने ह्याचं स्पीड मोजत गेलो, म्हणजे 10 सेकंड झाल्यावर त्याचा स्पीड किती होता, पुढच्या 20 सेकंड झाल्यावर किती होता, 30 सेकंड झाल्यावर किती होता. म्हणजे आपण ह्याला समजा नावं दिली V1, V2, V3, त्याच्या स्पीडला नावं दिली आणि प्रत्येक टप्प्यावर मग आपण फॉर्म्युला यूज केला, V2 मायनस V1 अपॉन T1, दोघांमधला वेळ किती होता. परत सेम टू सेम V3 मायनस V2 अपॉन T2. असं प्रत्येक वेळी जर आपण ऍक्सेलरेशन काढलं ना, A1 पहिल्या टप्प्यावर ऍक्सेलरेशन किती होतं, दुसऱ्यावर किती होतं, तिसऱ्यावर, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू ना मुलांनो एक्झॅक्टली सेम येते. दॅट्स वाय
अर्थ जे कुठल्या पण ऑब्जेक्टला ऍक्सेलरेशन प्रोव्हाइड करते ते ऍक्सेलरेशन असतं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. कळलंय? येस मॅम. येस ठीक आहे. मॅम. तर चला मग आज आपण इथे क्लास होमवर्क एकच दिलाय, गणित ते सोडवा आणि एक्सरसाइज मधली